सगळे ओळखतोच, पण तरी तिची थोडी ओळख करून ते नक्कीच द्यायला हवी आहे, कारण आपल्याला सगळी ओळख नाहीये. तर सुनेत्राच्या बद्दल आपल्याला ती रविराज पब्लिसिटी रेग्युलर काम करते तर हे माहिती आहे, स्टुडिओ आहे सगळं, पण तिच्या शिक्षणाविषयी वगैरे कधी अशी चर्चा झाली नाहीये. सुनेत्रांनी मराठीमध्ये MA केले, तर दमा मिरासदारांची मुलगी आहे त्यामुळे मराठी तिचं अतिशय उत्तम आहे. आणि तिने सतीश आळेकरांची डार्क कॉमेडीची नाटक आहेत, डार्क कॉमेडी आणि सतीश आळेकर यामध्ये तिने MPhil केलेलं आहे. सुनेत्रा गरवारे कॉलेज, सेंट मीरा शाहू कॉलेज या 3 कॉलेजेसमध्ये तिने मराठीची लेक्चरर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे तिने यापूर्वी. त्याला बरीच वर्ष झाली मला वाटतं. आणि आता रविराज पब्लिसिटीमध्ये ती गेली 40 वर्ष काम करते आणि मराठी कॉपी रायटिंग मध्ये तर तिचा हातखंडा आहे एकदम. या काळात वृत्तपत्र, TV, रेडिओ जाहिरात आणि रेडिओ प्रोग्रामसाठी सुद्धा तिने पुष्कळ लिखाणही केलेलं आहे प्रोग्रामचं. आणि 13 वेळा त्यांना उत्तम मराठी जाहिरातीसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला. 350हून अधिक जाहिरातींसाठी सुनेत्रांनी आवाज दिलाय. 100 पेक्षा जास्त रेडिओ प्रोग्राम्स मध्ये तिने सहभाग घेतलेला आहे. ती रविराजचं ऍडमिनिस्ट्रेशन बघते, इव्हेंट मॅनेजमेंटचं तिने अनेक कंपन्यांचं काम केलंय. रेकॉर्डिंग आणि चित्रपटाच्या साऊंड मधील पोस्ट प्रोडक्शन करता आता त्यांनी जो हायबेनिया स्टुडिओ पहिल्या मजल्यावर केलाय तो आपल्यापैकी काही जणांनी पाहिला असेल. व्हॉइस मॉड्युलेशनचे तर तिथे कोर्सेसही घेतले जातात. आपलाही एक प्रोजेक्ट केला होता आपण. आणि आता आणखी एक चांगली बातमी अशी आहे की MES सोसायटीचं स्वतंत्र विद्यापीठ झाल्यावर मराठी भाषेचा अभ्यासक्रम ठरवण्यासाठी जे काही कमिटी आहे त्या नियामक सदस्य म्हणून तिची नेमणूक झाली. बाकी कुटुंब आपण ओळखतो, रवी दादाच आहे आणि दोन्ही मुलांनाही आपण सुश्रुत आणि याला ओळखतो. तर आता मेन आपला जो कार्यक्रम आहे की दादांची ओळख मुलीच्या कडून ही आता फिल्म आपण पाहिली. दमा मिरासदार माहीत नाही असं मराठी माणूस नाहीये, त्यामुळे आपल्याला तशी भरपूर माहिती त्यांच्याविषयी आहे. आणि आता काही पुस्तकांची मुखपृष्ठही आपण फिल्म मध्ये पाहिली तर चपाट्या, माकडमेवा, माझ्या बापाची पेंड, विरंगुळा, गुदगुल्या, गप्पांगण, गंमत गोष्टी, जावई बापूच्या गोष्टी अशी बरीच पुस्तकं आणि त्यावरची शिद फडणवीसांची अतिशय खुमासदार व्यंगचित्र मुखपृष्ठावर ही आपण वेळोवेळी पाहत आलोय. दादांनी इतरही काही लेखन केले त्याविषयी आपण नंतर बोलू. विडंबन, उपहार, अतिशयोक्ती, उपरोध या विनोदाच्या भात्यातल्या सगळ्या अस्त्रांचा दादांनी भरपूर वापर केलेला आहे. तर आता सुनेत्राकडून थोड्या गोष्टी जाणून घेऊ, कारण फिल्म मध्ये हे सगळं आलेलं नाहीये. तर आपण जर का पाहिलं तर बऱ्याच ज्या कथा आहेत दादांच्या त्या ग्रामीण जीवनावर बेतलेल्या आहेत. तर आता जसं त्यांनी सांगितलं की अकलूजला जरी जन्म झाला तरी बालपण त्यांचं पंढरपूरला गेलं, तर त्याच्या मागचं कारण त्यांचं पंढरपूरचं बालपण होतं का? कारण नंतर तर बरीच वर्ष ते पुण्यातच होते. तर त्याबद्दल जराशी माहिती दे. त्यांचा जन्म अकलूजचा असला तरी माझे आजोबा वकील होते आणि त्याला पंढरपूरला कोर्ट सुरू झाला आणि त्यामुळे त्यांना अकलूजवरून शिफ्ट व्हायला लागलं. तर अकलूज आमचं घर अजूनही आहे आणि पंढरपूरला आम्ही पुण्यातले जे नगरकर सराफ आहेत त्यांच्या वाड्यात राहत होतो. आणि पंढरपूर हे तीर्थक्षेत्राचं गाव आहे. तिथे अनेक प्रकारची माणसं येतात. म्हणजे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असं म्हणलं जातं की हौशे, गौशे, नवशे असे लोक येतात. म्हणजे हौस म्हणून आलेले असतात जत्रेसारखे. त्याच्यात काहीतरी गवस आहे का, मिळतंय का, चोरी मारीच्या उद्देशाने आले असतात आणि नवसात फेडायला आलेले असतात. तर ह्या सगळ्या लोकांमध्ये आणि मला तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी कुणी उपाशी राहत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणची अनाथ मुलं, वेडी मुलं, प्रेवळी सोडून दिली जातात तिथे. त्यामुळे खूप मोठा अनाथ आश्रम आहे. तर तिथे या प्रकारची माणसं आणि सगळं बघायला मिळणं आणि त्याचा थोडासा परिणाम. आणि शिवाय आजोबा वकील असल्यामुळे काय झालं, त्यांच्याकडे जे वेगवेगळे पक्षकार यायचे
ते आपल्याला त्यांच्या सांगायचे, वकिलाचं मुलगा म्हणजे वकीलच, त्यामुळे ते त्यांच्या गोष्टी सांगायचे की अरे असं आहे, तुला काय वाटतं वगैरे. मग त्यांच्या त्या स्वभावाचं निरीक्षण करणं म्हणजे आपल्याकडची जी निरीक्षण शक्ती आहे ती त्यांना उपयोगी पडली. आणि आता त्यांनी फिल्ममध्ये सांगितलं तसंच की सगळी धार्मिक पुस्तकं, त्यामुळे ते शुभ बहात्तरी, वेताळ पंचवीस काय हे सिंहासन बत्तीशी, वेताळ पंचवीशी या सगळ्या कथांमधनं काही अद्भुत कथा आणि हे असंही होतं त्या वाचल्या. आणि ह्या माणसांचं निरीक्षण करताना त्यांच्या लक्षात आलं की ग्रामीण भाग याच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने दिसतात. एक म्हणजे अज्ञान आणि दुसरं म्हणजे दारिद्र्य. म्हणजे हा त्यांचा 75 वर्षापूर्वीचा काळ आहे. तर दारिद्र्यामुळे ज्या काही कथा निर्माण होतात किंवा जे अनुभव आहेत तर ते अतिशय करुण असतात, दुःख मनात आपले दुःख निर्माण करणारे असतात. तर ते म्हणायचे की माणसाचं मुळात आयुष्य इतकं दुःखाने भरलेलं आहे की त्यात मला दुसऱ्याचं दुःख त्याला कशाला आपण सांगायचं. त्यापेक्षा अज्ञानातून किंवा अडाणीपणामधून निर्माण होतो तो विनोद असतो. आणि तो अतिशय भाबडा असतो, निरागस असतो की ज्याच्यावर होतो तो सुद्धा हसतो. तर म्हणून मग ती नस त्याने पकडली आणि त्यांना असं वाटलं की माणसाच्या आयुष्याचं दुःख मला कमी कधीच करता येणार नाही, ते आपल्याला कोणाला वाटता पण येत नाही, ते कमी करता येत नाही, पण त्याची धार बोथट करण्याचं सामर्थ्य हे विनोदामध्ये नक्की आहे. आणि म्हणून मग विनोदी पद्धतीचं लिखाण आपण करावं आणि ते लिखाण केल्यानंतर ते आवडलं. मागणी तशी पुरवठा, त्याच्यामुळे विनोदी साहित्यावरती त्यांचा जास्त पगडा बसला आणि अनेक प्रकारचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. पण विनोदी साहित्य जास्त लिहिलं गेलं आणि ग्रामीण भागामध्ये ही माणसं मिळाली. म्हणजे त्यातली एक गंमत सांगते. पंढरपूरला एक सभापती होते, त्यांना बरीच वर्ष मुलबाळ नव्हतं. बऱ्याच वर्षांनी त्यांच्या बायकोला दिवस येईल. तर पंढरपूर इतकं छोटं गाव होतं त्यावेळेला की कुणाचंही डोहा जेवण करायचं म्हणलं की नदीमध्ये नाव येत तिचं डोहा जेवण करायचं. त्यामुळे डोहा जेवण किंवा एक छोटीशी बाग होती, त्या बागेमध्ये डोहा जेवण करायचं. घरं छोटी छोटी असायची सगळ्यांची. त्यामुळं पंढरपूरची एक फ्रेज होती की कुणालाही डोहा जेवण नाही, आम्ही तिला नाव केली आणि बाग केली असं म्हणायचं. तर त्यांच्या बायकोला इतक्या लोकांनी त्या डोहा जेवण सगळी केली तर त्यांच्या सगळ्या मित्रांना असं वाटलं अरे एवढा हा सभापती आहे असे. सगळ्या मित्रांनी त्या पुरुषाचं पण डोहा जेवण केलं. त्याच्यानंतर हा तर म्हणजे अतिशय गमतीशीर प्रकार आहे की एका घरासाठी दोन भावांची भांडणं झाली, कोर्टात केस गेली, मग घराच्या वाटण्या झाल्या, पण टॉयलेट कॉमन होतं. तर त्याच्यावर ते एकाला मिळालं. आता दुसऱ्याची पंचायत झाली, त्यांनी केस लावली त्याच्यावरती की नाही मला पाहिजे. मग कोर्टामधनं तोपर्यंत ते टॉयलेट बंद बरं का. त्यानंतर कोर्टाचा निकाल आला आणि पहिल्या भावाला ते मिळाल्यावरती त्यांनी बँड बोलवला. बँड घेऊन तो पहिल्यांदा उद्घाटन केलं. अशी इतकी बेरकी माणसं आणि इतकी विक्षिप्त माणसं, तर त्यामुळे अशा माणसांचं कायम भेटत राहिले आणि ते निरीक्षण करण्याची शक्ती होती किंवा तो स्वभाव होता, कुतूहल होतं, त्यामुळे ते बरोबर टिकता आलं त्यांना आणि ते लोकांचं पण मांडलं. मूळ त्यांचा स्वभाव मिश्किल असला आणि कारण ग्रामीण वातावरण आणि विनोदी कथा आणि इतकं बेमालूम मिश्रण मला वाटतं दमांची देणगी आहे मराठी साहित्याला. कारण नंतरचे जर का लेखक आपण पाहिले की अगदी आद्य विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, गडकरी, आत्रे, पुढे पु ल देशपांडे, सगळ्यांचं लेखन हे मेन शहरी जीवनावर आहे किंवा प्रत्येकाची धाटणी वेगळी आहे. तर मला तेच विचारायचं होतं की दादांच्या लिखाणाची तुला काय वैशिष्ट्य जाणवतात त्यामध्ये, त्यांचे वेगळेपण काय बाकी लेखकांचं आणि त्यांचं. हा म्हणजे मी कालचं बोलणं झालं होतं त्याला ते सांगत होते की विनोदाचं सुद्धा एक परंपरा आहे. जसं श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा विनोद हा कोटीबाज होता. म्हणजे त्याचं एक उदाहरण सांगितलं की त्यांच्याकडे एक ओळखीचा माणूस होता, मुस्लिम होता. तर त्याचा कोणतरी नातेवाईक आले, त्याने सांगितलं मला जरा पैसे द्या. कोणतरी नातेवाईक गेला आणि त्याला पुरायचंय. मग त्याच्यानंतर 15 दिवसांनी त्याने परत पैसे मागितले. दुसरा कुठला तरी नातेवाईक गेला, त्याला पुरायचंय. त्यामुळे अरे तुझ्या नातेवाईकांना पुरून मिळेल की पैसे माझ्याकडे. तर हा कोल्हटकरांचा विनोद होता. किंवा गडकरी आहेत ते कसं तर शब्दनिष्ठ किंवा असे विनोद असायचे. तर त्यामुळे एक म्हणाला मला भयंकर ताप आलाय, तर म्हणाले बिल दाखव म्हणजे ताप जाईल तुझा, डॉक्टरचं बिल दाखव म्हणजे ताप जाईल. म्हणजे अशा त्या गमतीत ना त्या कोटीबाज विनोद हे काही काळानंतर कालावधी होतात. काही जे आपण म्हणतो स्वभावनिष्ठ विनोद किंवा व्यक्तीच्या ह्याच्याप्रमाणे तर ते मात्र चिरकाल टिकतात. जसे चिवी जोशींचा विनोद भोळेपणातलं आणि चिवी जोशींना ते गुरुच मानायचे, कारण ते उपहासापेक्षा परिहासाला महत्व देत होते आणि विनोदाचा उपयोग शस्त्र म्हणून केला तो आचार्य आत्र्यांनी केला आणि त्यामुळे त्यांनी मोठं समाज प्रबोधन केलं. लोकांना त्या निमित्ताने आपल्या देशासाठी जागं केलं आणि समाज सुधारला. तर अशा प्रकारचे अनेक, तर हे सगळं लिखाण होतं शहरी मध्यमवर्गीय लोकांचं, पण त्यांचं जे लिखाण होतं ते ग्रामीण भागातलं असल्यामुळे ती ग्रामीण जी माणसं होती
तर त्याच्यामध्ये मी मला सांगितलं असं दारिद्र्य आणि अज्ञान याच्यातून त्यांनी अज्ञानातलं हे निवडलं आणि त्याच पद्धतीने त्यांच्या लिखाणामध्ये हे सहजपणा येत गेला, भाबडेपणा येत गेला आणि म्हणून तो विनोद निर्मळ आहे. म्हणजे त्यांच्या कथा या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या आहे आणि त्या भाषेत पण त्या लोकांना, कारण ग्रामीण भागामध्ये आपण बघितलं ना तर त्या आज महाराष्ट्रातलं खेडेगाव आहे तसंच पंजाबमधलं आहे, तोच भाबडेपणा शेतकऱ्याचा आहे, तसाच गुजरातमध्ये पण आहे, फक्त भाषा वेगळी असेल पण त्यांचे कष्ट, त्यांचं मातीवरचं प्रेम, त्यांचं आयुष्यात जमिनीवर राहून जगणं हे सगळ्यांचं सारखंच असतं. त्यामुळे कदाचित ते खूप व्यापक स्वरूपामध्ये स्वीकारलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. त्यांचं ऑब्झर्वेशन तेवढं दांडगं होतं, कारण आपण ज्या कॅरेक्टर ज्या पाहिल्या त्यांच्या ग्रामीण पर्टिक्युलरली पात्र जर का पाहिली तर ते बाबू पैलवान, नाना चेंगड, गणा मास्तर, शिवा जमदाडे, किसन नावी, पाटील हे कॅरेक्टर त्यांच्या कथांमध्ये खूप दिसतं. इरसाल, ते बोडक्याची रंगू, नंतर रामा सुताराची अंशी, नंतर ते साळुंके मास्तरची गोष्ट आहे की तो कसं त्याला दळायला लावलं रात्रभर त्या बाईनी. तर हे जी सगळी पात्र त्यांनी घेतली आहेत तर ही त्यांच्या त्यावेळेच्या ऑब्झर्वेशन मधनं म्हणजे ती आलेली पात्र असणार आहे. आता आपण जर बघितलं तर व्यंकूची शिकवणी ही त्यांची अतिशय गाजलेली गोष्ट आहे. त्याच्यावरती जवळजवळ 40-50 वर्षापूर्वी गुरुकिल्ली नावाचा एक सिनेमा आला ज्याच्यात राजा गोसावींनी काम केलं होतं. तर मध्ये एका मुलाखतीत राजा गोसावी म्हणले होते की माझ्या आतापर्यंतच्या करिअर मधला सगळ्यात चांगला रोल तो गुरुकिल्ली मधला होता, फक्त मला हिरोईन फार वाईट मिळाली त्यामुळे सिनेमा माझा चालला नाही. म्हणजे इतकं वेगळं ते कॅरेक्टर होतं आणि आजही आपण बघितलं तर शिकायला गेलं म्हणून नाटक आता आलेलं आहे ते त्या गुरुकिल्लीवर म्हणजे त्या व्यंकूच्या शिकवणीवरच आहे. काळाप्रमाणे त्यांनी त्याचा विषय बदलला, म्हणजे काळ बदलला तरी सुद्धा त्या कथेतली गंमत तशीच अजूनही आपण अनुभवतो. तर माझे वडील तिथे पंढरपूरला शाळेत शिक्षक असताना खरोखरच एक विद्यार्थी होता ज्यांनी त्याला तंबाखू खायला शिकवलं आणि तो तसा होता विद्यार्थी चांगला त्यांच्याच वयाचा आणि मग त्याला सुधारणा वडिलांनी आणलेलं होतं आणि मग त्याचे सगळे एक एक स्वभाव किंवा त्याच्या एक एक सवयी आणि मग त्या मास्तरलाच तो कसा शिकवतो अशा पद्धतीची ती गोष्ट होती. तर खरोखरच त्यांच्या शाळेमध्ये असा विद्यार्थी होता की तो तंबाखू पण यायचा आणि मग गंमत म्हणून त्यांनी पण खाऊन बघितली होती वडिलांनी त्यावेळेला. पण इतरही अशा काही कथा असतील ना की ज्याच्याबद्दल तुला मेबी तुमच्या घरात जे बोलणं होतं त्यातून इतर काही ज्या अशी माझ्या बापाची पेट सारखी गोष्ट, तर अशा काही कथांचं जे बॅकग्राऊंड होतं त्याबद्दल तुला काही माहिती असेल तर ते थोड्या गमती जमती तू सांगितल्यास तर. शाळेमध्ये ते शिक्षक होते आणि त्यामुळे त्यावेळेच्या शिक्षणाच्या काही कथा त्यांच्याकडे शिवाजीचा हस्ताक्षर त्याच्यामध्ये असं दाखवलंय की तो मुलगा असतो त्याचे वडील इतिहासाचे अभ्यासक असतात आणि इतिहासाचे शिक्षक आणि त्यांच्यामध्ये भांडण असतं. वडिलांचं म्हणणं असतं शिवाजी महाराजांना अजिबात लिहायला येत नव्हतं आणि त्याचं म्हणणं असतं वेगळे ते साक्षर होते त्याच्यामध्ये मुलं दोघं मारत असतात अशी ती गोष्ट आहे. किंवा ड्रॉइंग मास्तरांचा तास, ड्रॉइंग मास्तर येतात आणि इतिहासाचा तास येतात आणि मग त्याच्याची गंमत जमत होते की ती कथा वाचण्यासारखी आहे की त्या ड्रॉइंग मास्तरला मुळात काहीच माहिती नसतं आणि पानिपतची तिसरी लढाई, मग पानिपतची तिसरी लढाई का झाली, त्या पानिपतची तिसरी लढाई असं का म्हणतात असं म्हटलं ते म्हणतात पहिली झाली दुसरी झाली म्हणून तिसरी बरोबर. म्हणजे एवढं शेवटी ते त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला मुलं प्रश्न विचारतात आणि आपण उत्तर देऊ शकत नाही. मग ते त्याच्यावरती इकडे गणी होते इकडे आपण होतो मध्ये नदी होती असे सुंदर चित्र काढून दाखवतात कारण त्या ड्रॉइंगचे सर असतात आणि मुलं प्रश्न विचारायच्या आत घंटा होते मध्ये एकदम सुटकेचा त्रास होतो त्याला सुटतो आणि मग नंतर म्हणतात सर तुम्ही खूप छान शिकवत आता पुढच्या तुम्हीच या. म्हणजे कथेला कराटणी देणं, कथेचा शेवट त्यांचा एकदम काहीतरी वेगळा करणं हा एक त्यांचा हे होता. आजोबा वकील असताना असंच होतं की साक्षीदार म्हणून त्यांची गोष्ट आहे की तो त्या माणसाचा व्यवसायच असतो कुठे काय भांडण झाली नदीचा कोर्ट केस तर मी साक्षीदार म्हणून देतो आणि ते पैसे घ्यायचे आणि मग ते बरोबर आपल्याला पाहिजे त्या माणसाच्या बाजूने साक्ष देऊन त्याला निकाल मिळवून द्यायचा. अशा त्या माणसांच्या स्वभावातल्या ज्या काही वेगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या त्याप्रमाणे कथेत उमटत गेल्या. त्याच्यानंतर पुढे ते पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर अनेक लेखकांशी त्यांचा संपर्क आला. शहरात आल्यास तरी त्यांचं पंढरपूरला जाण्या नसल्यामुळे तो ग्रामीण बाज गेला नाही कथेतला आणि त्यामुळे अनेक वर्षभर त्यांचे 2-3 मित्र असे होते की जे सुट्टीमध्ये किंवा दिवाळीच्या आधी आमच्याकडे येऊन राहायचे आणि मग पंढरपूरमध्ये घडलेले सगळे किस्से सांगायचे. म्हणजे आता भरपूर मसाला दिला गेला आता या दिवाळीला भरपूर कथा लिहिली असं सुद्धा होतं आणि त्यामुळे त्यांना ते मिळत गेलं सांगा आणि त्याच्यानंतर त्यांची कल्पना शक्ती आणि अशा वेगवेगळ्या कथा तयार होत गेल्या आणि ह्या कॅरेक्टर सुद्धा त्यांनी ज्या निर्माण केल्या तो फार महत्वाचा भाग आहे की अशा व्यक्तिरेखा निर्माण करणं आणि त्या कुठल्याच लेखकाने केलेल्या नाही आणि त्या 5-7 व्यक्तींवरती अनेक कथा तयार करणं
तेव्हा बरेच लोक म्हणायचे की खरंच तुमचं ते भोकरवाडी नावाचं गाव कुठे आहे, पंढरपूरच्या जवळ आहे का, किंवा आम्हाला त्या माणसाला भेटायचंय. तर हे खूप मोठं यश आहे मला वाटतं लेखक म्हणून, की अशा व्यक्तिरेखा खरंच जिवंत आहे आणि आहे असं वाटणं लोकांना. जसं विनोदी कथा त्यांनी भरपूर लिहिल्या, तसं त्यानंतर चित्रपट क्षेत्रातही बरीच मुसाफिरी दादांनी केली. तर जसं एक मगाशी फिल्ममध्ये एक डाव भूताचा त्यांनी सांगितलं, एक डाव भूताचा, ईर्ष्या, ठकास्माट, गोष्ट धमाल नाम्याची, या सगळ्या पटकथा त्यांनी लिहिल्या. माझ्या आठवणीत एक डाव भूताचामध्ये त्यांनी ऍक्टिंग पण केली. तर चित्रपट क्षेत्रातली जी काही त्यांची मुसाफिरी होती त्याविषयी तुला असलेली माहिती थोडीशी दे, आणि काही किस्से असले तर ते पण ऐकायला मजा येईल. म्हणजे सोनाराला टोचलं कान म्हणून तो एक दरोडेखोर असतो, आणि ऍक्च्युली तो मूळ दरोडेखोर नसतो, पण त्याच्या भीतीमुळे, आणि तो सोनार असतो, आणि मग त्याला दरोडेखोर असा केला जातो, आणि त्याची भीती कशी निर्माण होते त्याच्यावर तो सिनेमाला त्याचाही त्याला पुरस्कार मिळाला होता. या सुखानं या म्हणजे अतिशय गंभीर चित्रपट होता, पण त्याचे संवाद त्यांनी लिहिले होते, त्याचाही त्यांना पुरस्कार मिळाला होता. किंवा ईर्षा, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, म्हणजे याच्यासाठी मिळालेले ते पुरस्कार. स्वतः त्यांनी काम केलं ते वराडी आणि वाजंत्री एक डाव होता, अशा दोन याच्यामध्ये. आणि वराडी आणि वाजंत्री हा माडगुळकर आणि आपले राजाभाऊ परांजपे यांचा शेवटचा चित्रपट होता, आणि त्याच्यामध्ये सगळ्या लेखकांनी काम केलं होतं. व्यंकटेश माडगुळकर, गदी माडगुळकर, शंकर पाटील, आणि त्याचं कोल्हापूरला शूटिंग झालं होतं, त्याच्यावर त्यांनी लेख पण लिहिला. फार छान होता सिनेमा, की म्हणजे कानडीनं केला मराठी प्रथा असं त्याचं मूळ कथेचं नाव होतं. आणि मग भाषेच्या सगळ्या गमती जमती त्याच्यात दाखवल्या आहेत. तर वराडीने याचं जवळचं काम दादाने केलं होतं. आणि मग त्या चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांना आलेले अनेक अनुभव आणि त्या क्षेत्रातल्या लोकांची झालेल्या ओळखी आणि त्यातल्या गमती जमती. तर भाजी पेंढा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, उत्तम ऐतिहासिक चित्रपट त्यांनी दिले. तर भाजीच्या बरोबर ते पन्हाळ्यावर गेले, कारण त्यांचा बंगला आहे तिथे, आणि पन्हाळ्यावर सगळा किल्ला बघितला वगैरे, परत निघाले. परत यायला चालू सूर्यास्ताचीच वेळ होती, आणि तेवढ्या भाजीला कुठे ओळखीचं दिसलं, तरी गाडी थांबवली, गाडीत उतरले, त्यांच्याशी गप्पा म्हणत बराच वेळ गप्पा म्हणत बसले. पण गाडी बसून दादा कंटाळले, मग ते बाहेर आले आणि आपल्या गाडीच्या हात लावून म्हणजे गाडीला टेकून उभे होते आणि समोर आपलं बघत बसले होते. तेवढं बरं आहे असं म्हणून भाजीनी त्या माणसाला हात केला आणि गाडीत बसले, धाड दार बसून दादांची मोठं गाडी अडकली आणि एकदम ओरडले तर चांगली सगळी चारही मोठ्या चिमटी त्यांची, इतका तो हात होता. आणि त्याने लगेच एवढं तो कसं तरी झालं पाहिजे ना, अरे बापरे, आणि रक्त चांगलंच यायला, अरे बापरे, म्हणजे तेवढं रक्त गडावर एकही डॉक्टर मिळेल ना. मग शेवटी तशीच त्यांनी गाडीवरून खाली गावात नेलं, त्यांना ते ड्रेसिंग वगैरे सगळं केलं होतं. त्यांना फार वाईट वाटलं. ते म्हणाले काय माझं लक्ष नव्हतं, एवढं रक्त गेले म्हणाले तुमचं, म्हणजे माझं फार म्हणजे खूपच त्याला गिल्टी वाटायला लागलं. आणि जाऊ द्या, आज गडावर माझं लक्ष सांगलं, पण 300 वर्ष उशिरा सांगलं एवढं दुःख आहे म्हणजे या परिस्थितीत सुद्धा त्यांनी तो विनोद केला, म्हणजे निष्ठिरपणा त्यांच्या स्वभावात होताच. तर त्यामुळे ते चित्रपटाच्या गमती जमती सांगायचे, आणि त्यातल्या काही गमती तर आजही आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल. दत्तांवरती एक चित्रपट होता, गुरुदेव दत्त, ज्यात दत्ताची भूमिका केली होती गोनी दांडेकरांनी. आणि पहिली सुरुवात अशी होती की दत्त असे उभे असतात, मागं असे कुठेतरी ते तोंड लावलेली वगैरे, मागं गाय, पुढे 4 कुत्रे आणि मागं म्युझिक, आणि मग त्याच्यावरती तो फोटो काढायचा. कारण पूर्वी बाकी काहीच नव्हतं ना, व्हिडिओ घ्यायचा आणि मग तोच पहिल्यांदा दाखवायचा, जसं प्रभाची तुतारी दाखवायचे. तर त्या पद्धतीने ते बरोबर टेक असं म्हणलं ना की ते कुत्रं उठायचं आणि असं बाजूला निघून जायचं. किती वेळ झाला तरी सुद्धा ते काही ऐकायला तयार नाही. शेवटी त्याच्यातला एक माणूस कामगारच होता, बॅकस्टेजवर करा थोडा थांबा, तो गावात पळपळ केला, त्यांनी एवढं मटण आणलं आणि ते दत्ताच्या जोडी टाकलं. सगळी कुत्री अशी वाज घेत उभी राहिली या क्षेत्रातल्या गमती ते फार छान सांगायचे. तर त्याच्यानंतर एक आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्णाला गोकुळात नेलं आणि मग त्याच्या जागी त्याच्या त्या नंदाच्या मुलीला आणून ठेवलं, आणि मग कंसाला तिला मारायला ती हातात निसटली ना, आकाशवाणी झाली की तुझा जो आहे मृत्यू तुला मारणारा तो गोकुळात नांदतोय वगैरे. तो कंस बिथडतो, मग त्या कंसाला सांगतो तू भयंकर संतापतोस, आणि मग रागारागा तिथं त्या दासी उभ्या असतात त्याची ताटं उधळून देतो सगळी फुलांची, तिथे एक रांजण त्याला रांजणाला लाथ मार आणि रागारागात निघून जा, असा एक तो सीन आहे. तो आला आणि त्याने ती सगळी ताटं उधळली गेली, तिथं द्वारपाल एक होतं, त्याने तर जोरात त्याच्या पेटात लाथ घातली आणि गेला ढुंडोकडं बया ओरडायला, काय तो रांजणे आहे ना असं त्यांनी सांगितलं, त्याचं आडनाव रांजणे. त्याला लाथ घातली त्यांनी आणि तो निघून गेला. त्यानंतर पूर्वी
आता आपण अनेक AIR वगैरे सगळी टेक्नॉलॉजी वापरतो, पण त्या काळामध्ये चित्रपटाचं शूटिंग करणं इतकी सोपी गोष्ट नव्हती. तर त्यातल्या 2 गमती त्यांनी सांगितलं होत्या. एक जण कुठे दिग्दर्शक होते, मला नाव नाही आठवत त्यांचं, पण त्याच्यामध्ये दाखवलंय की एक साधू असतो, त्याच्या अंगात खूप मोठी दिव्य शक्ती वगैरे असते. तर तो त्याच्यासमोर काहीतरी कार्यक्रम चालू असतो नाचाचा वगैरे, आणि ते करताना एकदम काय होतं, तो समोरनं झाडावरचं फळ खाली पडतो. तर तो असं करतो, ते फळ असं झाडाची कडे. आता यांच्याकडे कसं असतं की शूट करायचं आणि तीच फिल्म उलटी फिरवायची. आणि त्यांनी कसं ते बरोबर तसं केलं आणि ऍक्च्युली पूर्ण. आणि तेव्हा काय बघायला नव्हतं, फिल्म धुवायला लागायची, त्याच्यानंतर ती बघायची. तेव्हा बघताना असं लक्षात आलं की फळ खाली पडताना तिथं उभे असलेल्या गाईनी शेड घातलं. फळ कसं शेड बरोबर करायचं पुन्हा ते सगळं शूटिंग करावं लागलं. या सगळ्या गोष्टी सुद्धा सांगायचे त्यातल्या आठवणी. त्यामध्ये तर म्हणाले सगळ्यात म्हणाले लेखकाची फार पंचायत असते म्हणाले चित्रपटामध्ये. आणि हा त्यांना अनुभव काय होता, तर ठकास मराठा म्हणून सिनेमा होता, त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ. तर ते दोघे, याला किती सीन आहेत, त्याला किती सीन आहेत, याला 32 आहेत, मला 30च आहेत, मला अजून 2 सीन वाढवा. तर दादा म्हणाले जे केलं ते कथेप्रमाणे केलं, ते काय दोघं ऐकायला तयार आहेत, शेवटी काहीतरी करावं लागलं. त्याच्यावरनं त्यांनी आपली गंमत सांगितली की एकदा असंच झालं म्हणाले, का कुठल्या तरी सिनेमाचं शूटिंग आता ह्या त्यांच्या कल्पना पण असतील, पण त्या रंगून सांगायचं की आपल्याला खरंच वाटायचं. आणि लहानपणापासून काय गोष्टी बिष्टी आम्हाला सांगायची असते. तर ते म्हणाले असं झालं एकदा की त्या दिग्दर्शकाचं आणि त्या मुख्य नायिकेचं खूप जोरदार भांडण झालं म्हणे. नाही करणे म्हणजे आपली फिल्म असं म्हणते गेली निघून. आता काय करायचं म्हणे, निम्मा तो सिनेमा झालेला, निम्म शूटिंग करणं शक्य नाही आणि पुढच्या शूटिंगचं करायचं काय म्हणते आपण. लेखकाकडे आले, काहीतरी करा बाबा. अशा वेळेला बरोबर लेखक आठवत म्हणे. मग त्यांनी बराच विचार केला, म्हणजे काय करता येईल. काय होतं, ती हिरोईन रडत चाललेली असते, तिला भयंकर दुःख झालेलं असतं आणि एक साधू बसलेला असतो तपश्चर्या, त्याला पाय लागतो तिचा. तो असं कमंडलूचं पाणी येतो, पुत्री बन जावं असं म्हणतो. ते जाते निघून पुत्री, आणि मग ती रडायला लागते. मग गावातल्या लोक म्हणतात की अहो असं नाही, ती बिचारी चांगली दुःखात होती, काहीतरी करा तुम्ही असं. तो परत पाणी येतो, म्हणतो तुम औरत बन जाओगी, लेकिन वो वाली औरत नहीं बनोगी. दुसरी औरत बनोगी. म्हणजे आताच्या सिरियल्स मध्ये कसं ती बदलूनच टाकतात, त्याला स्टोरी जोडली असते. म्हणजे मुळात हा जे सांगण्याचं सुद्धा घरी सुद्धा तुम्हाला या गोष्टी सगळ्या सांगायचे, तर म्हणजे असा किस्से सांगण्याचा जग त्यांच्यामध्ये खूप होता. मे बी त्यामुळेच ते कथाकथनाकडे वळले. आणि कथाकथन हे जे क्षेत्र आहे ते मला वाटतं या त्रिकुटानेच खऱ्या अर्थाने चालू केलं की दमा मिरासदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगुळकर, आणि मला वाटतं हजारो प्रयोग त्याचे झाले. तर कथाकथनाच्या प्रोग्राम्स मध्ये सुद्धा असेच खूप त्यांना अनुभव वेगवेगळे मजेशीर आले असतील. तर त्यातले काही तुला कधी त्यांनी तुम्हाला शेअर केले का की अशी मजा आली? नाही, कथाकथनाचं तर म्हणजे एवढे अनुभव करताना काय प्रत्येक वेळेला तीच कथा, म्हणजे बऱ्याच कथा ते तयार करायचे. पण ते त्रिकूट जे होतं ना, व्यंकटेश माडगुळकर, शंकर पाटील आणि दादा, त्यांचा एकमेकांवर अतिशय जीव होता. आणि त्यांचा एकमेकांवर अगदी शेवटपर्यंत. पाटील काका गेले, नंतर माडगुळकर काका गेले, आणि मग दादा एकटे कथाकथन करायला. पण त्यांच्या वाद झाले आणि त्यांचा कार्यक्रम बंद पडले असं नाही झालं. आणि त्यानंतर सुद्धा त्या प्रत्येकाची एक एक कथा दादा सांगायची. माडगुळकर काकाची सगळ्यात गाजलेली गोष्ट होती शाळा तपासणी. शाळा तपासणी तो जातो अधिकारी, आणि कोणी नसतं शाळेमध्ये, शेळी बांधलेली असते फक्त टेबलापाशी, आणि तो इतका चिडतो. आणि तो आता वाईट रिपोर्ट नाही तरी देणारच म्हणला, तो मास्तर त्याला घरी जाईपर्यंत इतक्या प्रकारे छळतो असं दाखवलंय की ती सगळी त्याची होणारी भर पडली. ती कथा दादांनी माडगुळकर काकाला सांगितली की तू या विषयावर गोष्ट लिहिली, तू चांगली लिहू शकतोस, तुला ती कल्पना आहे, तू ते चांगलं करशील. आणि त्यामुळे ती त्यांनी लिहिली होती. आणि दुसरं भानाचं भूत म्हणून माडगुळकर काकांची गोष्ट आहे, ती दादा जास्त छान सांगायची. तर त्यामुळे ते एकमेकांच्या गोष्टी पण सांगायचे, पण कुणाला पण माहित नव्हतं की कुणाची कुठली गोष्ट आहे. आणि हे कधी लोकांच्या समोर आलं पण नाही, इतकं त्यांनी त्या गोष्टी एकमेकांमध्ये सांभाळून घेतल्या. आणि त्यांचे ड्रायव्हर होते, टॅक्सी घेऊन जायचे ते नेहमी, बापू कडू म्हणून, ते सगळीकडे त्यांच्या बरोबर असायचे. तेव्हा बसल्या बसल्या बापूंचा काय उद्योग,
दादाच्या कथेला 37 वेळा लोक हसले, मांडलिकरांच्या कथेला 25 वेळा हसले, 40 मोजत राहायचं आणि मग नंतर नंतर तर ते बघायचे, दादा आज लवकर उरकावर काय, लोक काय फार चांगली नाही तसं म्हणायचं. कारण दादांची भाषणं हे म्हणजे अनेक ठिकाणी नुसती भाषणं पण करायचे ते, तर त्यामुळे ते इतके तयार झाले होते. तर चेष्टेत एकदा दादा त्यांना म्हणाले की बापू असं करा, आज तुम्हीच कथा करा. कारण एकदा ते सांगायला गेले की शंकर पाटील पाहुणे म्हणून होते, त्यांना बोलवलं होतं, तर ते सांगायला गेले की पाटील साहेबांना उशीर होतो यायला, थोडा वेळ 15-20 मिनिटं थांबा. पण ते ड्रायव्हर असे कसं ते सफारी करत असायचे, म्हणजे असे की त्यांच्या बरोबरच मित्र वाटायचे, इतके चांगले होते. तर त्यांनाच पाटील समजून हा नाही स्टेजवर नेला. तर दादा म्हणाले की असं करा बापू, आज तुम्हीच गोष्ट सांगा. तर म्हणले तुम्हाला माहिती आहे ना एका डॉक्टरची गोष्ट, की तो वैद्यकीय याच्यावरती छान व्याख्यानं द्यायचा आणि वेगवेगळे आजार कसे, मग त्याचा उपाय काय, प्रथम वगैरे सगळ्या लोकांना फार आवडायचं, ते चांगला रमून सांगायचा. तर त्याच्यावर एक त्याचा ड्रायव्हर ठरलेला असायचा, एकदा त्याच्यानं तू आज व्याख्यान द्यायचंस. तर त्या ड्रायव्हरने एक दिवस त्याचे कपडे वगैरे घालून छान व्याख्यान वगैरे दिलं आणि नंतर प्रेक्षकांमध्ये उठून बाहेर मला असं होतंय की असे लक्षण, आता मी काय करू. तर गडबडला, अरे प्रश्न आहे याचं उत्तर माझा ड्रायव्हर बोलतो. तर त्यामुळे हे सगळे असे गमतीशीर वेगळे विनोद दादा आम्हाला कायम सांगायचे आणि त्यामुळे मजा यायची कथा कथनाच्या सुद्धा. मला वाटतं कथाकथनाचे त्यांचे कार्यक्रम परदेशात पण झाले, तर ते कुठे कुठे त्यांचे कार्यक्रम परदेशात कुठे कुठे केले त्यांचे कार्यक्रम. आता माझे नवीन आहेत त्यांना माहिती, त्यांनीच 25 कार्यक्रम त्यांनी अमेरिकेत ठरवले होते, कॅनडा आणि अमेरिका. आणि जवळजवळ 2.5-3 महिने ते कार्यक्रम झाले. त्याच्यानंतर परदेश सिंगापूरला झाले, भारतात सगळीकडे म्हणजे कलकत्ता ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळ आहे त्या सगळ्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले. म्हणून तर 3-3.5 कार्यक्रम होऊ शकतो. आता लेखन, कथाकथन, चित्रपट लेखन, चित्रपटात काम हे सगळं करत असताना मध्ये एकदा तो आता उल्लेख केला की ते शाळेत जेव्हा शिक्षक होते, तर शहरात पुण्यात आल्यानंतर उपजीविकेसाठी दादांनी काही नोकरी व्यवसाय बाकी पण केले का, ते नंतर पूर्णपणे लेखनावर अवलंबून? नाही, ते ऍक्च्युली पुण्यामध्ये शाळेत शिक्षक होते आणि आपली टिळक न्यू इंग्लिश स्कूल तिथे शिक्षक होते आणि त्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी मिळून लग्नाची वेळी असं एक नाटक बसवलं आणि त्याच्यामध्ये हिरोईन बरोबर त्यांच्या शाळेत एक शिक्षक पळून गेले. तर त्यामुळे सगळ्याच शिक्षकांना शाळेत काढून टाकलं, त्यात माझी वडील पण होते. आणि नंतर 25-30 वर्षांनी त्याला पाहुणे म्हणून त्या शाळेत बोलवलं. तर मग नोकरी केल्यानंतर मग करायचं काय, मग त्यांना त्यावेळेला औरंगाबादला म्हणजे आताचं संभाजीनगर तिथे त्यांना कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली आणि मला वाटतं विनायकराव पाटील मंत्री होते त्यावेळेचे, त्यांचे संबंध चांगले होते आणि आचार्य आत्रेंचे राजकीय संबंध होते, त्यामुळे त्यांना महाविद्यालयामध्ये मराठी प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली. तिथे 8 वर्ष ते होते. तिथे त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना केली आणि मग त्यानंतर तिथे काय जी लोकप्रियता बघितल्यानंतर आणि थोडंसं औरंगाबाद आपल्याला माहिती जातीय राजकारण खूप होतं, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यायला लागला. राजीनामा दिल्यानंतर ते म्हणाले मग मी पुण्याला जातो, पण त्यांना मुळात सगळे मित्र पुण्यालाच होते, मित्र सगळे, त्यामुळे ते पुण्याला यायचं ठरवलं. नोकरी नाही मिळाली तर मी माझ्या लेखनाच्या जोरावरती माझं कुटुंब सांभाळू शकतो म्हणून ते पुण्याला आले. पण पुण्यात आल्यावर त्यांना दरवाणे कॉलेजला मिळाली नोकरी आणि मग शेवटपर्यंत ते कॉलेजमध्येच होते. पण तिथे सुद्धा मजा असायच्या, म्हणजे ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्यांनी स्थापना केली होती. मग पुण्यात आल्यावर ते अध्यक्ष झाले. एकमेव असा अध्यक्ष आहे की जो 27 वर्ष अभाविपचा अध्यक्ष होता, म्हणजे 27 वर्ष. ते रिटायर जेव्हा झाले कॉलेजमधून प्राध्यापक म्हणून, रिटायर झाल्यानंतर मग अनिरुद्ध देशपांडे त्यांचे विद्यार्थी होते, ते अध्यक्ष झाले. त्यामुळे प्राध्यापक होते ते पण, म्हणजे आणि कधी मला प्रिन्सिपल व्हायचे किंवा अशा महत्वाकांक्षा कधी ठरले त्यांना म्हणजे तुम्हाला लिखाण करायचे, मला कथाकथन करायचे. त्यामुळे आपल्या करिअरमध्ये त्यांनी कधीच फार वरच्या मोठ्या गोष्टी कधीच अपेक्षा केली. मी तर प्रश्नावर येणारच होतो की सामाजिक कार्याविषयी दादांच्या काही बोल म्हणून, कारण संघाबरोबर ते पहिल्यापासून अटॅच होते, अभाविप अनेक वर्ष अध्यक्ष होते. आणीबाणीचा काळ तुम्ही सगळ्यांनी जवळून पाहिला असेल आणि संघाचे अभाविपचे असल्यामुळे त्याचा काही परिणाम तुम्हाला भोगायला लागला का कुटुंबाला? आणीबाणीच्या आता ते व्याख्यानच देत होते ना सगळीकडे, चौकात. त्यामुळे त्यांच्या नाव चालता वॉरंट निघालेलं होतं, त्यांना पकडणार अशी हे होती, पण भाषणात कुठं पकडता आलं नाही त्यांना. ते आणि पु ल देशपांडे म्हणजे त्यांना वॉर्निंग दिलेली होती पण पकडता आलं नाही. पण लक्ष होतं आणि अभाविपचे असल्यामुळे तर होतंच. पण त्यावेळेला अभाविपची मुलं जी काम करायची त्यांच्यावर लक्ष होतं. त्यातल्या एक दोघांना म्हणजे आमच्या घरातच बैठका चालायच्या सगळ्या,
आणि एकदा अशा बैठक चालू असताना आमचं घर असं होतं, सुभाषनगरमध्ये राहायचं, पटवर्धन म्हणून त्यांच्या खोल्यात, आणि मागं 3 खोल्या होत्या आणि पुढे 2 बाजूला 2 गच्च्या आणि मध्ये जिना असं. तर एका गच्चीत आम्ही जाय करायचं, दुसरी गच्ची बंद असायची, तिकडे आमचा बैठकीच्या हॉलचा रस्ता, म्हणजे कुणी पाहुणे आले तर तिकडे, तर आम्ही घरातल्या आपल्या इकडच्या 2 खोल्या वापरल्या जायच्या. तर आईने दार उघडलं, दारात पोलीस उभे, त्यांनी विचारलं ते नाफडे म्हणून ते आहेत का इथे, आणि मिराजदार सरांना भेटायचे. मग आईच्या लक्षात आले की ते अटक करायला आले. मग तिने सांगितलं पलीकडच्या दाराला गेलं, ते तिकडं हॉल आहे असं म्हणून तिने दार लावलं आणि त्यांना सांगितलं तू इकडे येऊन लपून बस. मग ते आमच्या घरात येऊन लपून बसले. मग तिकडं आईने दादाला सांगितलं दार उघडा. मग ते इन्स्पेक्टर आत गेल्यानंतर यांना या दाराने आईने खाली पाठवून दिलं म्हणून. तर अशा प्रकारे होतं आणि आणीबाणी नंतर तर म्हणजे सगळं म्हणजे खूपच छान झालं, पण भरपूर काम केलं त्यांनी. आणि त्यावेळेला प्रकाश जावडेकर, अंकुश काकडे, विनोद तावडे हे सगळे पुण्यात त्याचे विद्यार्थीच होते. आणि औरंगाबादला असताना गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन वगैरे हे सगळे काय आमच्या घरी येत होते. म्हणजे तिथं तर भरपूर काम चालायचं अभाविपचं. म्हणजे मला लहानपणी असं वाटायचं, मी एकदा म्हटलं होतं की मी मोठी झाले नाही की अभाविप काढणार आहे. तर एकदा असं झालं होतं की, आणि तरी कधी जबाबदारी काढली नाही, हा महत्वाचा आहे की मी अध्यक्ष आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि एखाद्याला संकट आलं तर मी कच करून मागं पडणार नाही. आणि म्हणून एकदा कॉलेजमध्ये गेले असताना प्रिन्सिपलने आल्याला बोलवलं, ते म्हणाले बाहेर मुलं काहीतरी दंगा करतायत, तुमची अभाविपचीच पोरं आहेत, बघा काय असेल ते आणि त्यांना वाटायला लावा. प्रकाश जावडेकर होते त्याच्यात. आणि काय ते सायकल स्टँडचं भाडं वाढवलं आम्ही देणार नाही असं म्हणून ते सगळ्यांनी आंदोलन केलं होतं. दादांनी सांगितलं अरे प्रकाश काय झालं होतं, म्हणजे असंच आम्ही देणार नाही. आम्ही सांगायचं नाही मला आंदोलन करणार, मी आज रजा टाकली असती म्हणाले. असं तर आता मी उद्या रजा टाकतो, उद्या आंदोलन करणार. आणि मग जाऊन प्रिन्सिपल बोलले, त्यांना सांगितलं, मग या मुलांना बोलवलं आणि सांगितलं एवढ्या 1 वर्ष तुम्ही त्यांना हे करा, पुढच्या वर्षी कल्पना द्या आणि मग सायकल स्टँडचं भाडं वाढवा. म्हणजे मुलांच्या पाठीशी उभे राहिले काय. आणि ज्या वेळेला प्रकाश जावडेकर मंत्री झाले त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा गुरुपौर्णिमेला त्यांनी दादांची पूजा केली. तर ते सगळे मानतात दादांना, पण दादांनी कधीही सांगितलं म्हणजे की मी राजकीय लोकांवरती तोंडावर टीका करतो, मी कधीही त्यांच्यापुढे कुठल्याही मदतीसाठी हात पसरणार नाही. म्हणजे आम्हाला सुद्धा कधी शाळेमध्ये कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची आहे काय म्हणून कधीही त्यांनी वशिला लावला नाही. तुमच्या ह्याच्यावर तुम्ही करा असं त्यांचं होतं. मला वाटतं खडे आणि ओरखडे हे पुस्तक आहे राजकीय राजकीयाच्यावरच आहे. त्याच्यात त्यांनी उपासात्मक जी टीका आहे म्हणजे लचकेने पार तोडलेले बोचरी किंवा उपहासात्मक टीका त्याच्यात केली आहे. पण ते पुस्तक खूप छान आहे. या सगळ्या प्रवासात दादांना पुष्कळ पुरस्कार मिळाले होते, काही मगाशी सांगितलेच, पण अगदी मोठे पुरस्कार त्यातले कोणकोणते मिळाले? एक म्हणजे ते 71व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. तो एक खूप मोठा सन्मान आहे आणि त्यांना नेहमी असं वाटायचं की हा अध्यक्ष आपण निवडून आलो तर त्याला कुठलाही पुरस्कार मिळत नाही, कुठलंही मानधन मिळत नाही, कुठलंही पेन्शन मिळत नाही, तर हा त्या पदाचा सन्मान आहे. त्यामुळे तो त्यातल्या ज्येष्ठ व्यक्तीला मानानेच मिळाला, त्याच्यासाठी निवडणुका व्हायला नको. आणि त्यामुळे 2 वेळा जेव्हा त्यांना असं वाटलं की त्यांच्यापेक्षाही ज्येष्ठ व्यक्ती उभी आहे त्यावेळी त्यांनी माघार घेतली होती. एकदा विश्रांत बेडेकरांच्या वेळेला आणि मला वाटतं कानेटकरांच्या वेळेला, दोन्ही वेळेला त्यांनी माघार घेतली होती की ते माझ्यापेक्षा मोठे आणि त्यांना अध्यक्ष होण्याचा अधिकार आहे. आणि मग तिसऱ्याला मात्र ते बिनविरोध निवडून आले. आणि ते अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा त्यांनी माघार घेतली ना त्यावेळेला डी.वाय. पाटलांचा फोन आला होता की मी कोल्हापूरला एक वेगळं संमेलन बनवतो आणि आपण इथं तुम्हाला अध्यक्ष करू. आता तुम्ही माझीच माणसं आहात, तुम्ही मला कधीही करू शकता. पण हा त्याचा हे नाही होत, गैरफायदा घेतला सर्व होईल. त्यामुळे मी योग्य वेळी तेव्हा मानानेच अध्यक्ष होईल. आणि मग 71वे अध्यक्ष जेव्हा ते झाले त्यावेळेला गोपीनाथ मुंडेंनी परळी योजनाला पूर्ण सगळं साहित्य संमेलन आयोजित केलेलं होतं. तर त्यामुळे ते अध्यक्षपद मानाने मिळालेलं पद होतं. आपली साहित्य परिषद आहे पुण्यातली, तर ती प्रत्येक राज्यामध्ये साहित्य परिषद आहे. तर त्याचे ते अध्यक्ष होते अनेक वर्ष आणि कार्याध्यक्ष पण होते. त्याच्यानंतर महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष होते. कॉलेजमध्ये तर प्राध्यापक होतेच, पण त्यांना आत्र्यांच्या नावाचा, गदी माडगूळकरांच्या नावाचा आणि विंदा करंदीकरांच्या नावाचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. आणि ते मोठे म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून एक मोठे पुरस्कार मिळाले पुरस्कार. आणि पुस्तकांना तर अनेक शासकीय पुरस्कार मिळाले, पण व्यक्तिगत काय असेल आणि पुस्तकांच्या तर असंख्य आवृत्ती दादांच्या पुस्तकांच्या निघाल्या. मला वाटतं अजूनही प्रकाशित करतात. एक विनोदी लेखक म्हणून कुटुंबात आता तुम्हाला असे किस्से वगैरे सांगायचे, पण कुटुंबात सगळ्यात मोठे भाऊ पण होते ते. आणि मला वाटतं तुमचं फॅमिली खूप मिरासदारांची मोठी आहे
तर मोठा भाऊ म्हणून त्यांच्यावर बरीच त्या काळी मोठ्या भावावर बरीच जबाबदारी असते. तर त्या तो रोल त्यांनी कसा, आणि इव्हन वडील किंवा नवरा म्हणून पण घरात त्यांचा जो काही रोल होता त्यामध्ये त्यांची वागणूक काय टाईपची असेल, म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी तुमच्यावर संस्कार केले? म्हणजे 4 माणसांचं कुटुंब असतं असं आम्हाला कधी लक्षातच आलं नाही. कारण जसं मला आठवतं तसं आमच्याकडे काय मला 5 काका आहेत, 3 आत्या आहेत. कोणी ना कोणी ते आमच्याकडे शिकायला असायचंच आणि 2 पर्यंत घर होतं आमचं पहिल्यांदा. त्यामुळे ते तिथे सगळेजण आम्ही एकत्र राहायचो. म्हणजे आई म्हणायची ना की खूपदा सकाळी मी 20-25 पोळ्या करायचे, 8-10 माणसं करायचं आणि संध्याकाळी मग काका म्हणायचा आपण सगळे सिनेमाला जाऊ. आणि मग आल्यावरती त्या पोळ्या कमी पडायच्या म्हणून मला रडायला आलं की पुन्हा 9 वाजता परत आपण पोळ्या करायच्या सगळ्यांसाठी. कारण तिचं वय 17-18 वगैरे असेल, 15 वर्षाची होती आई. पण तिने या सगळ्यांसाठी खूप केलं आणि सगळ्या काकांनीही तेवढंच हे दिलं की आजही आमचं कुटुंब खूप मोठं आणि एकत्र आहे. आमच्याकडे कुठलाही सण असो, कुठलाही समारंभ असो, आज आम्ही सगळे एकत्र करतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कुणी काका येणार म्हणजे तर कुठला काका सांगता येते मला, पण मी सांगितलं की ते सगळं सामान घेऊन येतात आणि तुम्हाला सगळ्यांना ते वाटत असते. तर त्यामुळे आजही पंढरपुराशी सगळ्यांची नाळ जोडलेली आहे. तिथं जायला आजही आम्हाला आवडतं. मी चेष्टेने नेहमी म्हणते की आमच्याकडे काड्यापेटी घेतली ना तरी बघायला सगळे जण येतात, कुठल्या कंपनीची आहे असं म्हणून. इतकं ते आहे. आणि सगळे सण म्हणजे संक्रांतीला वडिलांच्याच कडे सगळ्यांना म्हणजे वडील बोलवायचे, कारण घरातले मोठे असल्यामुळे सगळ्या बाबांची शिक्षण. ते म्हणाले की आजोबाचा फी भरत असतील तर त्यांच्या जेवणाची जबाबदारी माझी. त्यानंतर आमची फॅमिली ती मोठी. आज माझी 102 वर्षाची आत्या अजूनही हयात आहे, वडिलांची सगळ्यात मोठी बहीण. तिची मुलं सुद्धा आमच्याकडे शिकायला होती. माझे चुलत काका वगैरे म्हणजे पंढरपूरचा पुणे आला की आमची एक खोली होती साहित्य परिषदेसमोर. त्या साहित्य परिषदेच्या खोलीमध्ये निम्म पंढरपूर शिकून गेलेले. तर त्यामुळे त्या पंढरपूरच्या लोकांशी तेवढे चांगले संबंध आहेत. आणि मला असं वाटतं की एक कुटुंब बांधून ठेवण्यासाठी मोठ्या भावामध्ये जो समजूतदारपणा असतो, जे त्याग करणं असतं, ते त्यांनी शिकवलं आणि त्यांच्यासमोर बघायला मिळालं. त्यामुळे आम्हाला असंच वाटतं नेहमी की माणसं तोडून येत कधी, माणसं जोडता आली पाहिजे आपल्याला. कारण तोडणं खूप सोपं असतं आणि मग ते नंतर ते राहतं तसं, पण सोडून दिलं तर मी रामेश्वराला पण म्हणत होतो की तुम्ही वाद घाला, तुम्ही मैत्री हारा, आणि तुम्ही मैत्री जिंकायची असेल तर वाद हारा. त्यांचा एक ओव्हरऑल स्वभाव बराच मिस्किल होता, पण त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन होता किंवा एवढा मोठा माणूस त्याचं काहीतरी मनात तत्वज्ञान असतं. कारण ते आबाईपर वगैरे संघासारख्या इतक्या तत्वनिष्ठ संघटनांमध्ये काम त्यांनी केलं. तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगू शकतो? ते म्हणायचं की आयुष्य म्हणजे सोपं आहे, खेळ असतो. म्हणजे जिंकणं आणि हरणं हा महत्वाचा भाग नसतो, तो खेळणं हा महत्वाचा भाग असतो. आणि त्यामुळेच असं की ओर फाटेपर्यंत आपलं करिअर करण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी धावणारी आजची जी पिढी आहे, तसं त्याने आम्हाला कधी घडवलंच नाही. असं म्हणजे मला वाटतं की नशिबाने मी की मला असं स्पर्धेमध्ये खूप धावाच वाटत नाही. मला जे मिळालं त्यात खूप समाधान मान, आनंद मान असं त्यांनी शिकवलं. ते स्वतः तसे वागले आणि त्यामुळं मला असं वाटतं माणसं खूप असणं हा त्यांचा हे होतं की रोज कोणतरी भेटायला आलं पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा माणसं येईनाशी झाली त्यावेळेला ते खरे एकदम खचले आणि त्यानंतरच जरा त्यांच्या तब्येतीमध्ये फरक पडत गेला. नाही तर ते 100 वर्ष सहज जाऊ शकते असं मला वाटतं. आणि त्यामुळे ते म्हणतात की हसवणं हे सोपं नाही आहे, म्हणजे एखाद्या माणसाला हसवणं. आणि जे हसत नाहीत ना त्यांच्याकडे परमेश्वर सुद्धा बघत नाही, डुंकून बघत नाही असं म्हणायचं. आणि हसणारा माणूस नेहमी सुंदर दिसतो. हसणं हे आत्म्याचं औषध आहे, जे स्वाधीन आहे, सुलभ आहे आणि आनंद वाटतो. शेवटच्या प्रश्नाकडे येतो. 9 वाजले. आता त्यांच्या लेखनाचा जो वारसा आहे तो पुढच्या पिढीत तुमच्या कोणाकडे आलाय का? आणि तुझं मराठीवर इतकं प्रभुत्व आहे तर आता जरा तुला निवांतपणा आलाय तर आता लिखाणाचा तुझा काही विचार आहे? सगळ्यांना चॅट जीपीटी आवडायला नाही. आणि आता काय कॉम्प्युटरवर पण लिहिता येतं? हो, मी करते हल्ली तर जमा मला मराठी टायपिंग. त्यामुळे सुदैव विचारतात की तिला निवांतपणा आलाय का? म्हणजे निवांतपणा घालायला हवाय जर का काही परिस्थिती करायचं असेल. आता चंद्रहास खेळा
चांगल्या चांगल्या गोष्टी तो लिहितो. मला वाटतं गडकरींचं चरित्र म्हणजे आत्मवृत्त त्यांनी लिहिलेलं आहे. असं काही अनेक पुस्तकं तो लिहितो. बऱ्याच काय असतं या गोस्ट रायटर्सची आता मी प्रसाद निरंतर नाव ऐकलं. प्रसाद निराचा माझा चुलत तो आणि तो लेखक आहे, दिग्दर्शक आहे. अनेक मालिकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता ते ऑनलाईन पुस्तकांचं काय हे ॲप आहे नाही मराठी ॲप स्टोरीटेलचा तो भारतातला हे आहे मुख्य हे आहे बघायचं तो बरोबर. आणि मराठी भाषेसाठी आणि वाचनासाठी तो बरंच काही काही करतो. इव्हन कर्वे रोडला जे भावार्थ आहे तर ते सुद्धा त्यांनी निषेध केलं होतं. किंवा आपण अगदी पूर्वीचे लेखन करणारे ते संस्था होती दाखवते पण ते दिवाळी युनिव्हर्सिटी मध्ये असं तो ग्रुप हे करायचा किंवा आशय फिल्म क्लब वगैरे सगळ्या कल्पना त्या ग्रुपमध्ये तोच होता. आणि त्याच्याकडे क्रिएटिव्हिटी खूप आहे. छान. सुनेत्राने आपल्याला मुलीच्या नजरेतून बाबा आणि लेखक म्हणून बाबा आणि या सगळ्या दृष्टीने माहिती छान आपल्याला सगळ्यांना दिली. छान किस्से पण सांगितले, ते अपेक्षितच होते. आणि त्यामुळे कार्यक्रमाला मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना मजा आली असेल. आभार. नाही नाही तू फॉर्मल आभार द्यायला ये. हॅलो. पॉज करू का?